आज आरुषच्या स्कूलमध्ये ग्रीन डे होता आणि आधीच्या रात्रीपासून साहेबांची मला ऑर्डर होती की मम्मा तू काहीतरी युनिक टिफिन बनव, माझा टिफिन सगळ्यांपेक्षा वेगळा असला पाहिजे. सो त्यासाठी इथे मी 1 वाटी मूग आणि पाव वाटी तांदूळ रात्रभर भिजत ठेवले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्यामध्ये आवडीप्रमाणे हिरवी मिरची, अद्रक, कोथिंबीर, जिरे, मीठ आणि थोडासा कढीपत्ता टाकून याचं छान प्लेन असं बॅटर आपल्याला करून घ्यायचं आहे. डोसा तवा व्यवस्थित गरम झाला की त्यावर आपल्याला असे गोल शेप करून त्याला असं मागं एक शेपटीसाठी छोटासा डॉट काढून घ्यायचा आहे आणि एक साईडने आपल्याला याला वाफवून 2 ते 3 मिनिटं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. दुसरी साईड पलटी करून आपल्याला त्याचं म्हणजे टर्टलचं तोंड हे छान असं सर्कल शेपमध्ये आणि त्याचे 2 पाय मागचे आणि पुढचे असे छोटे छोटे डॉट देऊन करायचे आहेत. इथे मी डोळ्यांसाठी डाळे जे असतात त्याचा वापर केलेला आहे. डाळे आपल्याला इथे उलटे ठेवायचे आहेत आणि वरून त्याच्यावर आपल्याला छोटंसं बॅटर चिटकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये मी मोहरीचे दाणे टाकलेले आहेत म्हणजे ते डोळ्यांसारखे दिसतील. डाळ्यांवरून मोहरी ही घसरू शकते म्हणून आपल्याला बॅटरचा तिथे एक छोटासा डॉट देऊन घ्यायचा आहे आणि त्या बॅटरमध्ये आपल्याला ही मोहरीवर अलगद चिटकवायची आहे म्हणजे आपले डोळे हलणार नाहीत आणि आपला टर्टल एकदम मस्त दिसेल. तर आपले टर्टल इथे सगळे रेडी आहेत. बघू शकता किती सुंदर दिसत आहेत. टिफिनमध्ये देखील हे खूप छान दिसत होते आणि आरुषने पूर्ण टिफिन संपून आलेला आहे. टर्टल सोबतच मी इथे फ्रॉक्स देखील बनवले होते. त्याची रेसिपी मी उद्या अपलोड करेन. त्याच्यासोबत मी इथे ग्रीन चटणी आणि ग्रीन ग्रेप्स दिले होते. तर हा होता आजचा ग्रीन डेचा टिफिन.